जय शिवराय। पुणे जिल्ह्यापासून अवघ्या 100 किलोमीटर असलेल्या जुन्नर शहरापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान असलेल्या जुन्नरचा अतिशय प्राचीन शिवनेरी किल्ला हा सर्वांचा परिचय आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। यातील एक राजमार्ग म्हणजे 7 दरवाजा मार्ग व दुसरा खडतर व घनदाट जंगलातून जाणारा साखळदंड मार्ग। गडावरील शिवस्मारकाच्या उजव्या बाजूला ठेवून आपण सरळ साखळदंड मार्गाला लागतो। वाट अवघड आहे, पण जाण्याजोगी बऱ्यापैकी हँड रेलिंग इथे बसवलेले आहेत, त्यामुळे साधाचा साधा ट्रॅकर त्या मार्गाने जाऊ येऊ शकतो। या मार्गाने पुढे गेल्यावर आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या पोटात कोरलेल्या लेण्याचा समूह नजरेत पडतो। शिवनेरी किल्ल्यावर व त्याच्या पोटात एकूण 60 ते 65 लेण्या आहेत। भारतात एकूण 1500 ते 1600च्या आसपास, महाराष्ट्रात 1200च्या आसपास, तर एकट्या जुन्नर तालुक्यात 700च्या आसपास लेण्या आहेत। शिवनेरी किल्ल्यावर सर्वात जास्त लेण्या आपल्याला पाहायला मिळतात। जगभरातील शिवनेरी किल्ले पाहण्यासाठी लाखो पर्यटन दररोज लाखोच्या संख्येने येत जात असतात, परंतु खूप कमी असे पर्यटन आहेत की जे अवघड साखळदंड मार्गाने गडावर येण्या जाण्यासाठी वापर करत नाहीत। अंदमान 2000 वर्षापूर्वीच्या ह्या शिवनेरी बौद्ध लेण्या 4 समूहामध्ये विभागल्या आहेत। पहिला समूह 12 लेण्याचा असून साखळीच्या पायवाटेवर रेलिंगच्या डाव्या बाजूला आहे, तर दुसरा समूह आहे 25 लेण्याचा असून साखळीच्या पायवाटेवर रेलिंगच्या उजव्या बाजूला आहे। पहिले दोन्ही लेणी समूह हे जुन्नरच्या दिशेला पूर्वेकडे तोंड करून आहेत। तिसरा समूह हा 6 बौद्ध लेण्याचा असून शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेला असून त्याचे तोंड नाणे घाटाकडे आहे। आणि चौथा समूह हा शिवाय माते मंदिराच्या खालच्या बाजूला आहे। लेण्यात उभ्या राहून समोर विस्तीर्ण पसरलेले असे जुन्नर शहराचे हिमगय दृश्य आपल्या नजरेत पडते। लेण्या बघून झाल्यावर पुन्हा काही हेडरिंग असलेले पायऱ्या आपण खाली उतरल्यावर सरळ एका जंगलामध्ये प्रवेश करतो व तेथूनच पुढे आपल्याला एक तटबंदीयुक्त भिंत लागते। जर आपण जुन्नर शहरातून येत असाल तर आपल्याला जुन्नर शहरात असलेल्या शिवस्मारकापासून सरळ पुढे काही अंतरावर गेल्यावर आपल्याला मंदिराच्या बाजूला एक छोटासा रस्ता लागतो व त्याच रस्त्यावर महालक्ष्मी मंगल कार्यालय असून तेथून आपल्याला गडावर जाणारी मळलेली पायवाट नजरेत पडते व पुढे भिंतीची मोठी तटबंदी असलेली तुटकी भिंत ओलांडून आपण सरळ जंगलातून साखळदंड मार्गे गडावर प्रवेश करतो। महालक्ष्मी लॉनच्या पुढे आले असता आवाढव्य अशा बोटीच्या आकाराचे श्री शिवनेरीचे हिमगय दृश्य आपल्या नजरेत पडते। जय शिवराय। धन्यवाद।